महासभेत स्टार रेटचा प्रस्ताव मागे घेतल्यानंतर हा विषय संपला असं वाटत असतानाच महापौर हिमगौरी आडके यांच्या वक्तव्याने भविष्यात स्टार रेट लागू करण्याच्या हालचालींचे संकेत मिळालेत। स्टार रेटचा प्रस्ताव चुकीचा नसून योग्य एसओपी तयार करून महासभेच्या चर्चेनंतर अंतिम निर्णय घेतला जाईल अशी भूमिका महापौरांनी मांडली आहे। महासभेत विरोधानंतर स्टार रेटचा प्रस्ताव मागे घेण्यात आला असला तरी भविष्यात तो पुन्हा आणण्याचे संकेत महापौर हिमगौरी आडके यांनी दिले आहे। टेंडरमध्ये स्टार रेटची अट नसल्यामुळेच हा प्रस्ताव मांडण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले। राज्यातील अनेक महापालिकांमध्ये स्टार रेटची पद्धत लागू असून नाशिक महापालिकेतही 2019-20 मध्ये असा प्रस्ताव मंजूर झाला होता, मात्र कोरोनामुळे त्याची अंमलबजावणी झाली नव्हती। आता प्रशासनाने स्टार रेट संदर्भात एसओपी तयार करून ती महासभेसमोर सादर करावी, त्यावर सर्व सदस्यांची चर्चा झाल्यानंतरच अंतिम निर्णय घेतला जाईल असे महापौरांनी स्पष्ट केले आहे। स्टार रेट प्रस्ताव मागे पण विषय कायम, महापौरांचे सूचक वक्तव्य, एसओपी नंतरच अंतिम निर्णय, भविष्यात स्टार रेटचा मार्ग मोकळा। कुंभमेळ्याचे टेंडर आहे ते सेपरेट आहे, जे रेग्युलर आपले नाशिक महानगरपालिकेचे टेंडर आहे 2018 मध्ये काही याच्यात सगळ्या महानगरपालिकांमध्ये ॲक्च्युली स्टार रेट प्रत्येक टेंडरला दिला जातो, पण आपल्या महानगरपालिकेत हा प्रस्ताव जो आहे तो 2019-20च्या दरम्यान स्टार रेट देऊ नयेचा प्रस्ताव हा पारित झालेला होता आणि तत्सम त्या अधिकाऱ्यांनी प्रशासनाने तो मंजूर केलेला होता। त्याच्यानंतर त्याच्यावर कारवाई होऊन स्टार रेट देण्यात यावा असा पण प्रस्ताव एक प्रशासनाकडनं झाला होता, पण तो अंमलात आला नाही कारण कोरोना लागला आणि त्यानंतर पुन्हा आता स्टार रेटची जी काही मागणी होते किंवा जो काही व्यवस्था होते ती आत्ता आपल्या कालच्या परवाच्या महासभेत आणि स्थायीमध्ये जे काही झालं तसं आहे। तर माझं म्हणणं एवढंच आहे की त्याच्यावरती प्रॉपर सभागृहामध्ये चर्चा होईल, इतर महानगरपालिका आणि बाकीचे, कारण NH असेल, आता जागतिक स्तरावरती जी काही अशांतता आहे त्याच्यामध्ये कुंभचे कामं कुठे डिले होऊ नये, आपल्याला रस्त्याची माहिती आहे की सगळ्या नागरिकांची सुविधा पण झाली पाहिजे, हे दोन गोष्टी ह्या एकदम वेगळ्या आहेत। तर आणि अशा परिस्थितीमध्ये स्टार रेटची जी एसओपी आहे ती प्रॉपरली प्रशासनाकडनं ही चर्चेला आली पाहिजे महासभेत, जे काही त्यांच्याकडनं चुका झालेल्या त्या करेक्ट व्हाव्यात, ह्या प्रशासनाने जे डॉकेट दुरुस्त करून प्रॉपरली एसओपी महासभेकडे द्यावी, महासभेत त्याच्यात प्रॉपर चर्चा होईल, सगळ्या सदस्यांचं मत घेतलं जाईल आणि नंतर हा निर्णय दिला जाईल। तर काय आहे स्टार रेट? स्टार रेटचा वाद बघूयात। स्टार रेट म्हणजे बांधकाम साहित्याच्या बाजारभावात मोठे चढ उतार झाल्यास ठेकेदारांना किंवा काही प्रसंगी महापालिकेला आर्थिक समायोजन म्हणजेच प्राइस ॲडजस्टमेंट करण्याची पद्धत। अर्थात स्टील, सिमेंट, डांबर यासारख्या साहित्यांचे दर वाढले तर ठेकेदाराला अतिरिक्त रक्कम मिळू शकते आणि दर कमी झाले तर त्याचा फायदा महापालिकेलाही होऊ शकतो। तर वाद का निर्माण झाला? नाशिक महापालिकेने काही विकास कामांच्या ठेक्यांसाठी स्टार रेट लागू करण्याचा प्रस्ताव महासभेत आणला होता। विरोधकांचा आरोप आहे की हा प्रस्ताव नियमानुसार तयार करण्यात आला नव्हता। शहर अभियंता, मुख्य लेखापाल आणि मुख्य लेखापरीक्षक यांच्या स्वाक्षरांशिवाय प्रस्ताव पुढे गेल्याचा आरोप करण्यात आलाय। प्रस्तावात ठेकेदारांनी स्टार रेटची लेखी मागणी केल्याचा उल्लेख होता, मात्र ती मागणी स्थायी समितीच्या मंजुरीनंतर प्राप्त झाल्याचा दावा करण्यात आला। यामुळे अधिकारी आणि ठेकेदारांच्या संगनमताचा आरोप करत चौकशीची मागणी करण्यात आली आहे। विरोध वाढल्यानंतर आयुक्त मनीषा खत्री यांनी महासभेत हा प्रस्ताव मागे घेतला। महापौरांची भूमिका काय? महापौर हिमगौरी आडके यांच्या मते स्टार रेट ही नवी संकल्पना नाही, राज्यातील अनेक महापालिकांमध्ये ही पद्धत लागू आहे। नाशिक महापालिकेतही 2019-20 मध्ये असा प्रस्ताव मंजूर झाला होता, मात्र योग्य एसओपी म्हणजेच स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर तयार करून महासभेत सविस्तर चर्चा झाल्यानंतरच याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल। न्यूज डेस्क, आपला नाशिक।